MSBT तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त MIT कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। सर्व शासनमान्य शिष्यवृत्तीही उपलब्ध। आजच संपर्क करा 7030 07 21 71 7030 09 21 71। गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावास अधिवेशन संपण्यापूर्वी मान्यता देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बुधवार तारीख 3 रोजी विधान परिषदेत केली। सदरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते। जोगेश्वरी परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विशेष बाब म्हणून जोगेश्वरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी आरोग्य संचालनालय यांनी निकषात बसणारा परिपूर्ण सुधारित प्रस्ताव 12 मार्च 2024 रोजी शासनाकडे सादर केला असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। मात्र शासन स्तरावर या संदर्भात अद्यापही काहीच कारवाई झाली नाही। जोगेश्वरी परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी सदरील प्रस्तावना तात्काळ मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली। आमदार सतीश चव्हाण यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जोगेश्वरी येथे विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून 12 मार्च 2024 रोजी शासनाला प्राप्त झाला असल्याचे सांगितले। अधिवेशन संपण्यापूर्वी जोगेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावास मान्यता देऊ असे सभागृहात त्यांनी सांगितले। पहिली सूचना सतीशजी चव्हाण मी तालिका सभापतीने इथे बसून एका मीटिंगच्या साठी इथेच आहे, तुम्ही त्यांना सगळ्या सहकार्य करा। विशेष उल्लेख घेणार आहे याच्या लक्षवेधीनंतर सगळेजण थांबा। पण सभापती महोदय, हा जोगेश्वरी नावाचा कामगार वस्ती असलेला हा विभाग आहे। जवळपास 60,000 लोकसंख्या तिथे आहे आणि आरोग्याची कुठलीही सुविधा तिथे नाही। माननीय आरोग्यमंत्र्यांनी उत्तरात असं म्हणलेलं आहे की सदर प्रस्ताव आदेशार्थ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर 13/6/24 रोजी सादर करण्यात आलेला आहे। माझी विनंती एवढीच राहील, त्यांच्या निकषात बसत नाही वगैरे असं काही ते डिपार्टमेंट म्हणत होतं असं मी बघितलं। फक्त मावनी काय झालंय, 60,000 लोक असताना 9 किलोमीटरचा निकष 25 किलोमीटरचा निकष आहे, हे 9 किलोमीटर आहे असं अधिकारी म्हणतात। तर मानवीय दृष्टिकोनातून हा प्रस्ताव आपण ताबडतोब अधिवेशन संपण्यापूर्वी मंजूर करणार का? त्यांना तुम्ही आरोग्यमंत्री आहात म्हणून मी हे अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणतो। 24 तारखेला मुख्यमंत्री ऑफिसला आपण दिलंय, मुख्यमंत्र्यांकडे आपलं किती वजन आहे मला माहिती आहे, तेव्हा बाकीच्या गोष्टी पटकन करून आणतात तसा हा प्रस्ताव आपण आणणार का? मंत्री महोदय, खरं तर ज्या हक्कानं मान्य सदस्य बोलतात, बघा ह्या प्रस्तावाचं जर डिटेलिंग मध्ये आपण थोडं गेलो, 20/8/2018 हा प्रस्ताव सादर झाला। 19 जुलै 2019 आयुक्त कार्यालयामध्ये आला। 9 सप्टेंबर 2019 मुख्य सचिवांकडे आला। 16 सप्टेंबर 2019 माननीय मुख्यमंत्री तात्कालीन त्यांच्याकडे गेला आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे 3/10/2019 परत फाईल आली विदाऊट साईन, बरोबर। त्याच्यानंतर 17/3/2020 त्याच्यावरती साहेबांनी अशी म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी सही केली की CSE यांनी तपासून तो अभिप्राय द्यावेत। 6 सप्टेंबर 2023 सदर प्रस्ताव हा 2019चा असल्याने सुधारित प्रस्ताव मागवला गेला। माझ्याकडे फाईल, आता हे सगळं झालं, हे रामायण झालं, बरोबर आहे। माझ्याकडे फाईल तुमची 25/6/2024 आली। ऑन द सेम डेट साईन करून ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली। आता तुमचा आग्रह आहे, हे तसं शेवटचं अधिवेशन आहे ह्याच्यातलं, ऐकून घ्या, मी शिफारस केलेली आहे आणि आता मुख्यमंत्र्यांकडे काय आदेश येतात ते आपण बघू आणि ऐकून घ्या। माझं उत्तर तरी कंप्लीट करू द्या की असं डिस्टर्ब होऊ नका, जस्ट वेट। काय त्यांच्याकडनं मान्यता येतं ते बघू। समजा फाईल निगेटिव्ह असेल, माझ्या स्तरावरती त्या फाईलला मी तात्काळ मान्यता देऊन माननीय मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावरती विनंती करून त्यांच्याकडनं सही घेतो आणि त्याला ह्या अधिवेशन संपायच्या आत त्याला मान्यता देतो।